Hello my dear students. Now today we are going to study practice set 3.5 and question number 7. Okay. Now see what is the given part in this question. In the earlier lecture we studied remainder theorem and after that factor theorem. Okay. Now we have to apply that remainder as well as factor theorem in this question. Okay. Now see. Use factor theorem to determine whether x plus 3 is a factor of this polynomial or not. म्हणजे त्यांनी काय म्हटले तर ते समजून घ्या. यूज फॅक्टर थिअरम म्हणजे तुम्ही फॅक्टर थिअरम वापरा, फॅक्टर थिअरमचा यूज करा टू डिटरमाइन, हे ठरवण्यासाठी. काय ठरवायचंय? x प्लस वेदर x प्लस 3 इज अ फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमियल और नॉट. म्हणजे हा जो x प्लस 3 आहे ना, हा बघा, हा x प्लस 3, हा x प्लस 3 या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे की नाही हे ओळखायचं. आता आपल्याला अगोदरच आपण शिकलोय बघा, फॅक्टर आहे की नाही आपण कसं ठरवतो. तर आपण काय करतो, तो जो फॅक्टर असतो बघा, त्या फॅक्टरला या पॉलिनॉमियल मध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. म्हणजे हे कशामध्ये येतं? रिमाइंडर थिअरम मध्ये. म्हणजे आता इथे x प्लस 3 आहे ना, आपण काय करणार, x प्लस 3 च्या जागेवर हा त्याचा ऑपोजिट काय असतो, -3. मग टेक x इक्वल्स टू -3. हा -3 आपण घेणार आणि ह्याच्यात टाकणार जिथे x दिसतो त्याच्या x च्या जागेवर -3. आणि जर आपल्याला त्याची व्हॅल्यू, मग त्याची व्हॅल्यू जी येते तो काय असतो आपला रिमाइंडर. मग ती व्हॅल्यू जर 0 आली देन इट इज फॅक्टर आणि 0 नाही आली इट इज नॉट फॅक्टर. किती सिंपल आहे बघा. आता इथे आपण काय म्हणणार, लेट p ऑफ x इज इक्वल्स टू पॉलिनॉमियलची दिली ती घेऊन टाकू बघा, x² प्लस 2x मायनस 3. ही पॉलिनॉमियल दिली बघा, x² प्लस 2x मायनस 3 इथे दिलंय. आता आपण काय करणार, इथे डिव्हायजर काय दिलाय बघा, x प्लस 3. मग इथे म्हणायचं डिटरमाइन वेदर x प्लस 3 इज अ फॅक्टर. मग इथे टेक x इज इक्वल्स टू -3. बघा आता पहिलं काय, x प्लस 3 दिलंय, प्लस 3 असेल तिथे आपण काय घेतो -3. इथे x -3 असतं तिथे +3 घेतलं असतं, त्याच्या ऑपोजिट करायचं फक्त. मग टेक x इज इक्वल्स टू -3. आता बघा, आता इथे रिमाइंडर, आता मला सांगा रिमाइंडर काय येईल बरं, रिमाइंडर काय येईल, तर हा जो -3 x इक्वल्स टू जो आपल्याला घ्यायचा तो ह्याच्यात टाकायचा, म्हणजे तो झाला रिमाइंडर. म्हणजेच बघा p ऑफ हा -3 x च्या जागेवर -3 टाका, रिमाइंडर काय येईल p ऑफ -3. p ऑफ हे बघा x च्या जागेवर फक्त -3 टाकला, हे झालं रिमाइंडर. म्हणजे हे ऍक्च्युली रिमाइंडर म्हणजे ज्यावेळेस आपण ही पूर्ण -3 ह्या पूर्ण ह्याच्या जागेवर टाकू तर तो रिमाइंडर असतो. मग आता बघा बरं का, देअरफॉर इथे p ऑफ -3 इज इक्वल्स टू बघा, p ऑफ -3 ह्याच्यात टाकला. आता p ऑफ -3 इथे, मग ह्या प्रत्येक जिथे x दिसला तिथे -3 टाकायचा. इथे -3 चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू x. मग 2 इंटू x किती आहे, -3. आता -3 हे बघा 2 इंटू x, x च्या जागेवर -3 आणि हा मायनस आणि हा 3 जसाच्या तसा. आता याला सॉल्व्ह करूया आपण बघा. मग -3 चा स्क्वेअर किती आला, 3 3 जा 9, मायनस चा स्क्वेअर प्लस आणि 3 चा स्क्वेअर 9. आता प्लस इंटू मायनस बघा, प्लस इंटू मायनस मायनस, 2 3 जा 6 आणि हा -3 जसाच्या तसा. आता बघा बरं का, ज्यांची सेम साईन असतात त्यांना आपण प्लस करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्याचं साईन. आता इथे हा 9 जसाच्या तसा, ह्यांचे सेम साईन आहेत बघा, मायनस मायनस, मग त्यांना काय करायचं प्लस. 6 आणि 3 यांना प्लस केलं 9 आलं आणि मोठ्या साईन मायनस. म्हणजे बघा हे 6 सेम साईन आहे, 6 आणि 3 9 झाले, 6 प्लस 3 9 आणि हे मायनस मायनस सेम म्हणून यांना ऍड केलं आणि मोठ्याचं साईन हे मायनस देऊन टाकलं. आता बघा हा 9 तसाच आणि ह्या दोघांचं मिळून हे आलं. आता 9 - 9 किती येतोय, 0. याचा अर्थ काय, p ऑफ -3 0. p ऑफ -3 0 म्हणजे p ऑफ -3 कोण येतो, तर रिमाइंडर आहे. देअरफॉर बघा रिमाइंडर इज इक्वल्स टू 0. कळतंय का बघा, p ऑफ -3 0 आलाय. मग p ऑफ -3 कोण आहे, हा p ऑफ -3 तर आपला रिमाइंडर आहे. म्हणजे काय केलं, किती सिंपल आहे बघा. आपण सगळ्यात पहिलं काय केलं, ही पॉलिनॉमियल उचलली इथे ठेवली. आपण इथे x प्लस 3 फॅक्टर ज्याला विचारतोय तो घेतला, त्याचा फक्त +3 चा -3 केला. जिथे x दिसला हा -3 उचलला, त्याच्या जागेवर टाकला आणि p ऑफ -3 म्हणजेच आपला रिमाइंडर. मग आता ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकल्यानंतर म्हणजे ह्या -3 ला उचललं आणि ह्याच्यात टाकलं, ह्याच्यामध्ये टाकलं आणि सोडवलं, तर आपल्याला इथं काय मिळालं, 0. म्हणजे हे ऍक्च्युली काय आली ही व्हॅल्यू,
ऍक्च्युअली डिव्हिजन न करता आपल्याला हे जे 0 मिळालं हे कोणतं थेरम आहे? रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम आपल्याला कळलं ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकली तर आपल्याला 0 मिळतोय म्हणजे आपला रिमाइंडर 0. आणि मग आता फॅक्टर थेरम इथं रिमाइंडर इक्वल्स टू 0 मग इथं म्हणायचं देअरफॉर बाय फॅक्टर थिअरम. आपला फॅक्टर थिअरम काय सांगतो बघा. बाय फॅक्टर थिअरम. फॅक्टर थिअरम काय म्हणतो जर त्याचा रिमाइंडर 0 असेल तर हा त्याचा फॅक्टर आहे आणि 0 जर नाही आला रिमाइंडर तर तो फॅक्टर नाही. आता 0 आलाय की नाही मग फॅक्टर आहे. मग इथे म्हणायचं बाय फॅक्टर थिअरम x plus 3 is a factor of this. By remainder theorem x plus 3 is a factor of p of x and p of x that is p of x म्हणजेच कोण तर हेच p of x म्हणजे हेच x square plus 2x minus 3. किती सिंपल आहे. ती व्हॅल्यू उचलली ह्याच्यात टाकली जर ती यस असेल त्याचं जर व्हॅल्यू 0 आलं रिमाइंडर 0 आला तर फॅक्टर आहे. 0 नाही आला फॅक्टर नाही. इट इज नॉट फॅक्टर असं म्हणावं लागेल. फक्त काय म्हणायचं त्याला बाय फॅक्टर थिअरम म्हणायचं. ओके चला पटपट कॉपी करून घ्या मुलांना. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. इफ x minus 2 is a factor of this polynomial म्हणजेच काय म्हटलंय बघा x minus 2 is a factor of this polynomial म्हणजे हा ह्याचा फॅक्टर आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. तर मग या m ची व्हॅल्यू फाइंड करायची. किती सिंपल आहे बघा. हा ह्याचा फॅक्टर आहे या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे म्हणजे काय ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यू हे -2 आहे ना त्याला +2 करावं लागेल कारण त्याच्या ऑपोजिट घेतो ना आपण. मग -2 चा +2 x = +2 घेतला आणि जिथे जिथे x दिसला तिथे +2 टाकला आपण. तर हे टाकल्यानंतर आपल्याला रिमाइंडर काय मिळणार आहे? करेक्ट 0 मिळेल. जर हे टाकल्यानंतर रिमाइंडर 0 मिळतोय म्हणजे तो फॅक्टर आहे. पण त्यात ऑलरेडीच म्हणताय तो फॅक्टर आहे ह्याचा अर्थ ही व्हॅल्यू टाकल्यानंतरची जी p of 2 हे -2 चा +2 होईल ना मग p ऑफ पॉलिनॉमियल आणि ब्रॅकेट मध्ये x p of x तर p of x च्या जागी आपण p of 2 घेणार म्हणजे p of 2 काय घ्यावं लागेल 0. इथे एका लक्षात हे लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल बघा. सगळ्यात पहिलं मी इथे काय म्हणणार आहे p of x बघा जी दिलेली पॉलिनॉमियल तिला लिहून घेतो मी. इथे काय x³ minus mx² plus 10x minus 20 हे जसंच्या तसं लिहिलं बघा. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. आता इथे x minus 2 इज अ फॅक्टर मग इथे म्हणायचं x सिन्स x minus 2 हे बघा x minus 2 is a फॅक्टर ऑफ बघा बरं x minus 2 जो आहे हा x minus 2 is a factor of हा x minus 2 कोणाचा फॅक्टर आहे x minus 2 is a factor of this factor of p of x म्हणजे हा x minus 2 जो आहे तो ह्या पॉलिनॉमियलचा म्हणजे जिला आपण px नाव दिले हिला px म्हणजे या px चा तो फॅक्टर आहे. x minus 2 is a factor of px म्हणजे पॉलिनॉमियलचा तो फॅक्टर आहे. मग जर फॅक्टर असेल मग काय म्हणावं लागेल आपल्याला इथे इफ इट इज अ फॅक्टर. मग सांगा बरं काय करावं लागेल तिथे जर तो फॅक्टर असेल तर करेक्ट. मग जर तो फॅक्टर आहे देअरफॉर म्हणून मग काय रिमाइंडर इथे काय म्हणायचं रिमाइंडर कोणता रिमाइंडर कोण असेल मग p ऑफ इथे -2 म्हटल्यावर आपला रिमाइंडर p ऑफ 2. जर हा फॅक्टर आहे इज ए फॅक्टर ऑफ px म्हणून मग जर तो फॅक्टर आहे म्हणून रिमाइंडर काय p ऑफ 2 म्हणजे हा -2 चा +2 घ्यायचा p ऑफ 2 हा काय असला पाहिजे 0. जर फॅक्टर असेल तर हा 0 येतो रिमाइंडर आणि फॅक्टर नसेल तर 0 नाही. मग ते म्हणताय फॅक्टर म्हणून आपण 0 घेतोय. कळलं का ते काय म्हटले फॅक्टर येतो. जर तो फॅक्टर असेल तर मग इथे हा रिमाइंडर 0 असेल p ऑफ 2 म्हणजे हा x च्या जागेवर 2 टाकायचं आणि p ऑफ 2 ह्याची जी व्हॅल्यू येईल दॅट इज इक्वल्स टू 0 ह्याची इथे 0 घ्यावं लागेल p ऑफ 2. मग आता बघा बरं का देअरफॉर म्हणून आता मग आता इथे आपण काय करणार p ऑफ 2 इज इक्वल्स टू आता p ऑफ 2 जिथे x आहे त्याच्या जागेवर 2 घेतला इथे -2 होता म्हणून आपण +2 घेतला. आता हे जसंच्या तसं लिहून घ्या x³ minus mx² plus 10x minus 20 हे असं घेतलं बघा. म्हणजेच p ऑफ हे पॉलिनॉमियल बघा p ऑफ x आहे हे जसंच्या तसं आपण खाली घेतलं पण x च्या जागेवर आपल्याला काय घ्यायचं आता 2. पहिलं तर आता p ऑफ x म्हणू आपण ह्याला p ऑफ x खाली घेतला आता 2 टाकायचं बघा p ऑफ 2 देअरफॉर p ऑफ 2.
आता एक्सच्या जागेवर 2 घेतला, मग इथे जिथे जिथे एक्स दिसेल तिथे 2 घ्या. मग एक्सचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब मायनस m इंटू एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजेच आपला 2, तर त्या एक्सच्या जागेवर 2 टाकायचं, 2चा स्क्वेअर प्लस 10 इंटू एक्स. एक्स म्हणजेच 2 आणि हा मायनस 20 जसंच्या तसं. आता बघा पी ऑफ 2 किती बरं आपला? पी ऑफ 2 म्हणजे रिमाइंडर पी ऑफ 2 पॉलिनॉमियल ऍट पॉइंट 2, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ऍट पॉइंट 2 दॅट इज इक्वल्स टू 0. तो फॅक्टर म्हणून ह्याचं रिमाइंडर 0. मग सरळ पी ऑफ 2 च्या जागेवर 0 टाकून द्या, देअरफॉर 0. आता बघा 2चा क्यूब म्हणजे 3 वेळेस प्रॉडक्ट 2 इंटू 2 इंटू 2, 2 टू द 4, 4 टू द 8, इथे आलं 8 मायनस. आता बघा बरं का 2चा स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर काय रे बाळांनो? इथे 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू m म्हणजे हे 4m प्लस 10 टू जा 20 आणि हे मायनस 20. आता बघा बरं प्लस 20 मायनस 20 कॅन्सल. मग इथे काय उरलं? हा मायनस 4m इकडे पाठवा, मग त्याचं काय होईल? प्लस 4m. बघा मायनस 4m इकडे आला, प्लस 4m अँड दॅट इज इक्वल्स टू इथे कोण उरला? 8. लक्षात घ्या मायनस 4m होता तो इकडे पाठवला, प्लस 4m झाला मायनसचा. हा 8 जसाच्या तसा. आता इथे बघा m, आता हा 8 आणि हा 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड अपॉन 4. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजेच m इज इक्वल्स टू किती आला? 2 आला. m इज इक्वल्स टू 2. येते लक्षात? म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू विचारली, ती झाली. किती सिंपल आहे. हा फॅक्टर आहे म्हणून त्याचा रिमाइंडर 0. मग आपण सरळ इथे -2 म्हणून आपण p ऑफ 2 घेतला. p ऑफ 2 काय? 0. मग p ऑफ 2 इज इक्वल p ऑफ x ही पॉलिनॉमियल, इथं 2 ह्याची व्हॅल्यू आणि सगळ्या x च्या जागेवर 2 2 टाकायचं. पण p ऑफ x म्हणजेच p ऑफ 2, पण जर तो फॅक्टर आहे म्हणून ही पॉलिनॉमियल ऍट पॉइंट, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ऍट पॉइंट 2 या पॉइंटला त्याची व्हॅल्यू काय येईल? 0, कारण तो फॅक्टर आहे. फॅक्टर असता तर 0 नसतं आलं. मग हे फॅक्टर आहे म्हणून याची व्हॅल्यू 0 आली आणि हे इक्वल्स टू. आता काही वेळेस काय होतं बघा, ते सांगतात आपल्याला, विचारतात तो फॅक्टर आहे की नाही चेक करा. मग आहे की नाही चेक कसं करतो आपण? इथे आपण सरळ त्या एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू टाकून देतो आणि आपण हे सोडवत जातो, सोडत जातो. आपल्याला इथे ह्याचं व्हॅल्यू फायनली किती मिळतो? 0. म्हणजे पी ऑफ एक्स किती मिळतो? 0. मग ह्याची जर व्हॅल्यू 0 आली तर आपण म्हणतो तो फॅक्टर आहे, नाही आली तर नॉट अ फॅक्टर. पण त्यांनी ऑलरेडी काय केलं ह्याच्यात, आता ते आहे असं दिलंय म्हणून ह्याची व्हॅल्यू ऑलरेडी 0 आली आणि मुद्दाम त्यांनी ह्याच्यामध्ये एक अननोन टर्म टाकली. बघा ह्याच्यात अननोन टर्म m हा अननोन आहे तो टाकलाय. मग इथे हा 0 इकडे घ्यायचा आणि ह्याला सोडत m ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, चला पटपट कॉपी करा मॅडम. Now see the next question. By using factor theorem in the following examples, determine whether q of x is a factor of p of x or not. म्हणजे आपल्याला आता फॅक्टर थिअरम यूज करायचा आणि हा जो डिव्हायझर आहे हा ह्याचा फॅक्टर आहे की नाही हे ओळखायचं. whether it is factor or not, we have to justify. Okay, now see the question. Take this p of x here, that is equals to x cube minus x square minus x minus 1. This one, see. Then the next, आता p of x आपला हा दिलाय बघा, x cube minus x square plus minus x minus 1. आणि आता आपल्याला काय करायचंय बघा, डिव्हायझर. आता इथे आपण काय म्हणूया, डिव्हायझर that is equals to q of x and which is x minus 1. जर डिव्हायझर x minus 1 असेल तर आपण काय करतो, टेक x equals to plus 1. इथे म्हणायचं टेक x is equals to plus 1. therefore मग आता आपला इथे रिमाइंडर काय असेल बरं, therefore रिमाइंडर इज इक्वल्स टू हा जो x इक्वल्स टू 1 आहे हा जर ह्याच्यात टाकला तर p ऑफ 1 म्हणजे इथे 1 टाकल्यानंतर जे उत्तर येईल त्याचं जे आन्सर येईल ते काय असेल, रिमाइंडर. म्हणजे आपण डायरेक्टली ह्या पूर्ण आन्सरला म्हणण्याऐवजी ह्यालाच म्हणू p ऑफ 1. म्हणजे रिमाइंडर इज इक्वल्स टू p ऑफ 1. बघा x च्या जागेवर 1 टाकला, हा p ऑफ 1 म्हणजे हे पूर्णच ह्याच्या जागेवर 1 1 टाकल्यावर. ओके, आता रिमाइंडर इक्वल्स टू p ऑफ 1. दॅट therefore p ऑफ 1 इज इक्वल्स टू, आता बघा बरं p ऑफ 1 ह्याच्यात टाकला मग इथे 1 आला, p ऑफ 1 इथे 1 क्यूब मायनस 1 स्क्वेअर हे टाकून द्या इथे p ऑफ 1. आता इथे 1 चा क्यूब x क्यूब म्हणजे 1 क्यूब मायनस x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस x मायनस हा x च्या जागेवर 1 आणि मायनस हा 1. आता बघा बरं 1 चा क्यूब 1 मायनस 1 चा स्क्वेअर 1 मायनस हा 1 आणि हा मायनस 1. आता बघा बरं इथे काय होईल बघा बरं,
सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये बघा, एक्स क्यूब ह्या 1चा क्यूब 1च आलाय. आता मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि -2. आता ह्याच्यामध्ये फक्त त्या व्हॅल्यू ज्या मी टाकल्या त्या एकदा चेक करा पटपट. फास्ट चेक करा वेदर दे आर करेक्ट ऑर नॉट. बघा -1चा क्यूब -1 स्क्वेअर -1 आणि -1 लास्टला. बघा बरं, इज इट करेक्ट? सी आता तुमच्या लक्षात येईल बघा, हा +1 आणि हा -1 कॅन्सल. बघा ना, 1चा क्यूब 1 मायनस इथे 1चा स्क्वेअर हा 1 मायनस हा 1 आणि हा 1. मग इथे +1 -1 कॅन्सल. आता हा मायनस मायनस सेम साईन असेल तर ऍड करतो आपण. मग 1 1 2 आणि हे मायनस त्या दोन्हीचं साईन कॉमन देऊन टाकलं आपण, म्हणजे -2 आलं. म्हणजेच -2 विच इज नॉट इक्वल्स टू 0. हे काय आलं? 0 आलं की नाही? सॉरी, इट इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजेच बघा आपण इथे असं म्हणूया, रिमाइंडर हा काय आलाय आपला, रिमाइंडरच आलाय ना हा. बघा रिमाइंडर P(1) म्हणजे हा रिमाइंडर आपण फाइंड केला, हा किती आला -2. पण आपलं काय ठरलंय, जर रिमाइंडर 0 आला, जर इथे 0 आला असतं 0, तर आपण म्हटलं असतो हा जो आपण जी व्हॅल्यू ह्याच्यात टाकली दॅट इज अ फॅक्टर, तो फॅक्टर आहे. आता 0 आलाय का बघा बरं, आता -2 आलाय म्हणजे 0 नाही आलं, मग इथे म्हटलं आपण नॉट 0. देअरफॉर रिमाइंडर इज नॉट इक्वल्स टू 0. हा रिमाइंडर 0 नाहीये. मग जर रिमाइंडर 0 नाहीये, देअरफॉर बाय फॅक्टर थिअरम फॅक्टर थिअरम काय म्हणतो, जर रिमाइंडर 0 असेल तर मला सांगा, मी लगेच सांगतो तो फॅक्टर आहे. फॅक्टर थिअरमला सांगितलं, अरे हा जो सोडवलाय आम्ही त्याचा रिमाइंडर 0 नाही येते, लगेच फॅक्टर थिअरम म्हणेल की तो त्याचा फॅक्टर नाहीये. मग इथे काय, बाय फॅक्टर थिअरम दिस x -1 is not a फॅक्टर ऑफ. कुणाचा फॅक्टर नाहीये तो, हा x-1 कुणाचा नाही, ह्याचा फॅक्टर नाहीये, ऑफ p ऑफ x. ह्या p ऑफ x म्हणजेच कोण, x³ -x² -x-1 ह्याचा तो फॅक्टर नाहीये. मग पुढचं तुम्हाला सोडवता येईल का बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलंय बघा, 2x³. बघा बरं नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्ही सोडवायचा. आता सेकंड क्वेश्चन घ्या. इथे p ऑफ x इज इक्वल्स टू बघा 2x³ -x² -45 आणि ह्याचा q ऑफ x काय दिलाय बघा, q ऑफ x इज इक्वल्स टू x -3. हा ह्याचा फॅक्टर आहे की नाही, हा ह्याचा फॅक्टर आहे की नाही हे ओळखायचंय, आयडेंटिफाय करायचंय. जमेल का बघा बरं. मग हा ह्याचा फॅक्टर आहे की नाही चेक करायचं. आणि आता हे जे क्वेश्चन आपले चालले, हे सगळे क्वेश्चन तुम्ही क्लासवर्क मध्ये 2 वेळेस लिहायचे आणि होमवर्क मध्ये 2 वेळेस. क्लासवर्क मध्ये लिहिताना एकदा तुम्ही बघून लिहिताय, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त क्वेश्चन लिहायचं आणि ते मनाने सोडवायचं. म्हणजे एकदा क्लासवर्क मध्ये लिहून झालं, पुढच्या वेळेस दुसऱ्या वेळेस लिहिताना मनाने लिहा. थोडी अडचण येईल तर बघा. मात्र होमवर्कची तिसरी जी वेळ राहील त्यावेळेस मात्र मनाने लिहा आणि चौथ्या वेळेस पण पूर्णपणे मनाने. तेवढी जर प्रॅक्टिस झाली तुम्हाला ह्याची कधीच अडचण येणार नाही. ओके, चला. ओके, थँक्यू स्टुडंट्स.